प्रेमची म्हणून पडली तर मैत्री, गोष्टीच्या दुनियेत घेऊन गेली तर आजी, आणि मंदिरातील गाभाऱ्यात बसली तर देवी. अशा या स्त्रीच्या रूपांचे बदल तरी उलगड आले. विद्यालयाच्या या पवित्र अंगणात न्यायाचे धडे गिरवणारा ज्याच्या अस्तित्वाची सुरुवात म्हणजे आई नावाचं अथांग जग आहे. असा मी सर्वस्वी सजावटे आज इयत्ता पाचवीतील विद्यार्थी वंदन करतो त्या प्रत्येक स्त्रीला तिने हे जग सुंदर बनवलं. लोक म्हणतात प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, पण मला असं वाटतं स्त्री मागे नसते, ती नेहमीच आपल्या खांद्याला खांदा लावून सोबत असते. आजची स्त्री फक्त चूल आणि मूल यात अडकलेली नाही, ती अंतराळात जग घेणारी कल्पना चालू आहे, रंगांना लावणारी जातीची राणी आहे आणि घराला घरपण देणारी आई सुद्धा आहे. मित्रांनो, प्रत्येकाला असं वाटतं एका स्त्रीने नोकरी करावी, बिझनेस करावा, अगदी चंद्रावर आणि मंगळ ग्रहावरही जावं, पण जाताना मात्र गुळी भाजी आणि वरण भात बनवूनच जावं. ही आहे आजच्या महिलेची परिस्थिती. मुक्ताई होऊन ज्ञानवाची माऊली झाली, मुक्ताई होऊन ज्ञानवाची माऊली झाली, अवली बनवून तुकोबांची सावली झाली, अवली बनवून तुकोबांची सावली झाली. बाईचा जन्म घेतला तर जगाची आई झाली, बाईचा जन्म घेतला तर जगाची आई झाली. तुझ्यासाठी तू जगलीस का? आजसमोर कधी गेलीस का? जर नसेल गेली तर आज जाऊन पहा, नसेल गेली तर आज जाऊन पहा. स्वतःच्या बाईला तू जवळून पहा, स्वतःच्या बाईला तू जवळून पहा. जगाची आई होणार राहू दे, जगाची आई होणार राहू दे. स्वतःच्या बाईसाठी एक दिवस जगून पहा, स्वतःच्या बाईसाठी एक दिवस जगून पहा. धन्यवाद.